सिन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून सवलतीच्या दरात घरगुती आटा चक्की वितरणाचा मानस करण्यात आला होता। त्यानुसार सुमारे 110 नोंद झालेल्या नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात रविवार दिनांक 28 मार्च रोजी शहरातील ज्वाला माता लॉन्स येथे घरगुती आटा चक्कीचे वितरण करण्यात आले। सध्याच्या काळाची गरज ओळखता अतिशय अल्प दरात आपल्या विधानसभा मतदारसंघातील महिलांना घरगुती आटा चक्की मिळावी ही संकल्पना आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी व्यक्त करताच या संकल्पनेला तालुकाभरातील नागरिकांनी उदंड असा प्रतिसाद नोंदवत घरगुती आटा चक्कीसाठी बुकिंग करण्यात आली होती। त्यानुसार त्यांना घरघंटी प्राप्त करून देण्यासाठी शहरातील ज्वाला माता लॉन्स येथे पहिल्या टप्प्यातील आटा चक्की वितरित करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सुमारे 110 घरघंटी रविवार दिनांक 28 मार्च रोजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत नगरसेविका शीतल कानडी, मालती भोळे यांसह मेघा दराडे, हरिभाऊ वरंदळ, पंकज जाधव, प्रशांत सोनवणे, बाळासाहेब उगले, लक्ष्मण शेळके आदींसह मान्यवर उपस्थित होते। एसटीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। सिन्नर तालुक्यामध्ये आपण या मार्च महिन्यामध्ये एक योजना राबवायची या दृष्टिकोनातून आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या संकल्पनेतनं गिरणी पिठाची गिरणी जी असते आपली घरघंटी याच्या वाटपाचा कार्यक्रम आज इथे पार पाडलेला आहे। बाहेर जर आपण बघितलं तर गिरणी घ्यायला गेल्यावरती सर्वसाधारण जी एक चांगल्या क्वालिटीची गिरणी असते ती 12 ते 14 हजाराच्या आसपास मिळते। मात्र आपण सिन्नर तालुक्यामध्ये आपल्या नागरिकांसाठी हीच गिरणी जी धान्यांसाठी गिरणी आहे ती 7.5 हजारामध्ये आणि जी मसाले आणि धान्य अशी मिक्स गिरणी आहे ती 8 हजारमध्ये अशी या सवलतीच्या दरामध्ये इथे उपलब्ध करून दिलेली आहे। याच्यातच आजपर्यंत अराउंड 600 ते 650 बुकिंग्स आपल्या गिरण्याच्या झाल्या होत्या आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण आज इथे काही गिरण्यांचं वाटप करत आहोत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की ज्यांना ही गिरणी अजून घ्यायची असेल तर या महिना अखेरपर्यंत आपण ही योजना इथे चालू ठेवणार आहोत। आपल्या आमदार माणिकरावजी कोकाटे साहेबांच्या ऑफिसवरती याची नोंदणी चालू आहे। जर आपल्याला गिरणी घ्यायची असेल तर कृपया आपण तिथे जाऊन बुकिंग करायची आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे।